सांगलीतील मिरजमध्ये बाप लेकानं आत्महत्या केली आहे। कौटुंबिक वादातून दोघांनीही आत्महत्या केली। वडिलांच्या आत्महत्येचा विरह सहन झाला नाही, त्यामुळे मुलानं सुद्धा आत्महत्या केली। विषारी औषध पिऊन मुलानं मृत्यूला कवटाळलं। सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी इथे कौटुंबिक वादातून बाप लेकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। इंद्रजित असे या मुलाचं नाव आहे आणि वडील गणेश कांबळे यांनी देखील आत्महत्या केली। आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न झालं नव्हतं आणि त्यामुळे इंद्रजित आणि त्याचे वडील गणेश यांच्यामध्ये वाद होता। वाद विकोपाला गेला, त्यामुळे गणेश यांनी सकाळी शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन केलं आणि आत्महत्या केली। त्यांचा मृतदेह न्यायला रुग्णवाहिका आल्यानंतर वडिलांच्या आत्महत्येचा विरह सहन झाला नाही आणि मुलगा म्हणजे इंद्रजितनं सुद्धा विषारी द्रव प्राशन केलं आणि आत्महत्या केलेली आहे। सध्या या घटनेमुळे संपूर्ण सोनी गावावर शोककळा पसरलेली आहे। बापलेकावर एकाच वेळी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले। सांगलीतल्या मिरजमध्ये बापलेकानं आत्महत्या केली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, या संदर्भात आणखी नेमकं काय खुलासा करण्यात आलाय? नक्कीच रिद्धी, सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी येथे कौटुंबिक वादातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गणेश इंद्रराव कांबळे आणि इंद्रजित गणेश कांबळे अशी त्यांची नावे आहेत। इंद्रजित याचा गेल्या महिन्यात विवाह झाला होता, परंतु मुलगी पसंत नसल्याने त्याचा वडिलांसोबत सातत्याने वाद होता। गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु दोघांतील वाद मात्र मिटलेला नव्हता। दोघांतील वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कांबळे यांनी आज सकाळी 6 वाजता त्यांच्या शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली। त्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृतदेह नेण्यासाठी आलेल्या अँब्युलन्स पाहून इंद्रजित यांनी देखील विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली आहे। मुलगी पसंत नसल्याच्या कारणातून बाप लेकामध्ये जोरात वाद सुरू होता आणि या संदर्भातून दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करतायत। जी, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीसाठी।